केले आहेत की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत। आता या संभाजीनगरच्या कलेक्टर मी स्वतः बोललो आहे आणि आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे। त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही। आम्ही आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं महायुतीचं आहे। त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार करेल। शेतकरी आधीच नाराज आहे, कर्जमाफीवरनं गोंधळ सुरू आहे आणि त्यात यावेळेसही दुर्लक्ष सुरू आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावरही शेतकऱ्यांना अपेक्षित आहे काही नाही बघा, आता आम्ही निवडणुकांमध्ये जो काही वचननामा दिलेला आहे त्या वचननाम्यामध्ये जे काय आम्ही जनतेला आश्वासन दिलेली आहे, आता बघा सुरुवात झालेली आहे। आता एक एक करून आम्ही पुढे जातो टप्प्याटप्प्याने। त्यामुळे आणि आपण लाडकी बहीण योजना, त्याचं येणारा सगळं काही आपल्याला लागणारे पैसे, विकासाला पैसे, ज्या योजना सुरू आहेत त्या सुरू ठेवण्याला पैसे, हे सगळं करता करता आपण जे आम्ही बोललो आहे, जे आम्ही निवडणुकीला वचननाम्यामध्ये जे मुद्दे आम्ही आणि जी आश्वासनं दिलेली आहेत ते आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे पार पाडणार। हा प्रिंटिंग मिस्टेक, आमचं प्रिंटिंग मिस्टेक करणारं सरकार नाही। आम्ही जे बोलतो ते करतो आणि लोकांनी आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे, लँडस्लाईड मॅन्डेट मिळालेलं आहे। त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे। त्यामुळे तुम्ही आता मी जेव्हा आश्वासन दिलं किंवा आम्ही जेव्हा तिघंही बोलत होतो त्या निवडणुकीच्या पूर्वी, तेव्हा हेच सांगत होतो की जशी सरकारची आर्थिक परिस्थिती मजबूत होत जाईल आणि शेवटी आपल्याला सगळ्या गोष्टी सगळं सांभाळायचं आहे। हा सरकारचं विकासाचे प्रकल्पही करायचे आहेत, आपल्या संजय गांधी निराधार बाळ, श्रावण बाळ योजना, अशा योजनाही गरिबांच्या सुरू ठेवायच्या आहेत, लाडकी बहीण योजनाही आपण सुरू ठेवते। हे सगळं सुरू ठेवत असताना शेतकऱ्यांच्या पाठीशी देखील सरकार उभं राहणार आहे। बिलकुल यामध्ये आपल्याला एवढंच सांगतो मी की आमचं सरकार इतर लोकांसारखं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही। सामाजिक न्याय विभागाला निधी नाही, आता या बजेटमध्ये काही विभागांना नक्कीच काही बजेटमध्ये पैसे कमी मिळाले, परंतु पुढच्या या आपल्या जुलैमध्ये होणाऱ्या पुरवणी बजेटमध्ये हे सगळं शेवटी कसं आहे, हा सर्व आर्थिक विषय आहे। त्यामुळे सरकार म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून आमची कलेक्टिव्ह जबाबदारी आहे। कुठल्याही डिपार्टमेंटवर अन्याय करण्याचं कुठलीही भावना सरकारची नाही, भूमिका नाही। आणि आता कमी मिळाले असतील सगळ्याच डिपार्टमेंटला काही पैसे आपल्याला थोडी काटकसर करावी लागली असेल, परंतु पुढे ती भरून काढली जाईल। अजित पवार, शरद पवार एकत्रित येण्याची अरे बाबा, आज आम्ही सहकारला 150 वर्ष झाली आणि म्हणून आपली जी राज्य सहकारी बँक आहे त्याचा कार्यक्रम होता। मी होतो तिकडे, शरद पवार साहेब होते, अजित पवारजी होते, मुख्यमंत्रीजी होते, गडकरी साहेब होते। त्यामुळे तो 150 वर्षाचा मोठा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आलो होतो। त्यामुळे आता तुम्ही आता त्यांच्या दोघातला सहकार जास्त वाढतोय बघा, अरे बाबा, प्रत्येक पक्षाचा हा विषय असतो, प्रत्येक पक्षाचा हा अंतर्गत विषय असतो। त्यामुळे शेवटी